ओम साईराम, स्वागत आहे आपल्या सन ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता आपण चाललो आहे शिर्डीला आपली फॅमिली घेऊन. आता आपल्या सोबत आहे साई, अवधूत, आलाय श्री, पाटी, वहिनी, सृष्टी, रेयांश, क्षण आणि आपली भक्ती. आणि हा बाय बाय करायला भैया आलाय माझा पोरगा. ऑलमोस्ट 11:30 झालेत आणि आपण निघालोय शिर्डीला. तर वाटेतला प्रवास दाखवतो. गाडी CNG जरा पण नाही. पहिला स्टॉप आपला लागणार आहे CNGचा. निघालो आपण वरळी कोलीवाड्यात ना. आता आपण पोचलोय श्री सिद्धिविनायक मंदिर जवळ. सॉरी, हा बघा सिद्धिविनायक मंदिराचा कळस मला दाखवतो. आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर प्रवास आपला कंटिन्यू करू. CNGला आपण आलो. CNGला गाड्या नाहीत. ऑलमोस्ट 2च गाड्या आहेत पुढे आपल्या. आलो आता CNG फिलअप करायला. बघा CNG टॉपअप करून झालं आपला. 11:39 झालेत आणि निघूया आता शिर्डीत. वाटेत आपल्याला प्रवास दाखवतो शिर्डीचा. आपण जस्ट मुलुंडचा टोल नाका क्रॉस केलाय आणि हा बघा ट्रॅफिक पूर्ण भरलेलं आहे. हा बघा कुठे चालू आहे. अच्छा, तिकडे फटाका होता. ओके ओके, क्षणला फटाके दिसतात तिथे. शिर्डीसाठी राईड घेतलाय आपण हायवेवरनं. 185 किलोमीटर दाखवतोय. हा बघा रोड नवीन. आपण आता समृद्धी महामार्गावर चाललो आहे. बघा समृद्धी महामार्ग. 1:15 वाजले. त्या अगोदरच आपण राईट टर्न घेऊन समृद्धीवर चढलेलो. चला तर पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला. समृद्धीवर कारचा स्पीड 120 पर्यंत आहे. आपण ऑलमोस्ट 60-70 मध्येच चालवणार आहे गाडी. लेट झालं तरी चालेल, पण आपण या स्पीडला चालवणार 80च्या आतमध्येच. अशा प्रकारे लगेचच 5 किलोमीटरच पहिला टोल नाका आलेला आपल्याला. बघा शब्द आहे. गाडी 75 किलोमीटर चालली आहे आणि बघा फर्स्ट टनल लागतं आपल्याला आता. फर्स्ट टनल आपल्याला लागणार आहे. समोरच टनल आहे आपल्या. यायचा टनल आहे, हा जायचा टनल आहे.
23 किलोमीटर आहे. संभाजीनगर 220 आणि नागपूर 643. आता कुठे रोडला थोडी लाईट आली आहे इथे, बाकी पूर्ण रोड काळोखाचाच होता. 2:30 वाजायला आलेत. 4था टनल पण आपल्याला लागले. आता किती टनल आहेत माहीत नाही. फर्स्ट टाइम आपण इकडनं चाललो आहे समृद्धीवरनं. गेल्या वर्षी आपण आलेलो. आता बघा 4था टनल पण लागला आपल्याला. बघा 5वा टनल पण लागलाय आपल्याला. अशा प्रकारे हा 5वा टनल संपत आलाय. नाशिक इकडतोरी बघा, मोठा टनल होता. 182 किलोमीटर चालले आणि आपल्याला CNG रिझर्ववर लागलेले आहे. तर इथे जर समृद्धी महामार्गावर यायचं असेल तर CNG टॉपअप करा आणि शक्य असल्यास फ्यूल भरा. कारण जवळजवळ 125 किलोमीटर गाडी चालवली आहे समृद्धी महामार्गावर, तरी पण एकही पेट्रोल पंप आपल्याला भेटलेला नाही आहे. तर जे कोणी समृद्धी महामार्गाचा यूज करत असतील तर त्यांनी काळजी घ्या विशेष. आता आपली CNG तर संपत आली आहे, पण आपल्याकडे वॉटर टँक पेट्रोल आहे. बघू आता कुठपर्यंत आपण जाऊ. जवळजवळ 150 किलोमीटर चाललो आहे आपण. त्याच्यानंतर रेस्ट एरिया आलेला आहे इथे आणि फ्यूल पंप आहे इथे HPचं. आपण बघू शकताय समोर. सगळं ट्रक लागलेले आहेत. वॉशरूम आहे वाटते इथे. वॉशरूम वगैरे सगळं असणार. ते भेटलं तर आपण CNG टॉपअप करूया. बघूया आता आहे का CNG. चहा प्यायला थांबलोय आपण आणि चहाचा रेट 30 रुपये. बघा चहा, मसाला चहा. बघा ते आयटम कसे घ्यायचे परचेस करून. थंड आहे हे. 4 वाजले आहेत आणि आपण परत कंटिन्यू प्रवास जॉईन केला आहे नॉन स्टॉप. थोडा झोप येत होती पण आता चहा पियालो तर आता काय वाटत नाही. फ्रेश आहे आता. मॅप बघितलेला तर ऑलमोस्ट 45 किलोमीटर दाखवत आहे. तर आपण 4 वाजल्यात तर 5 वाजेपर्यंत आपण शिर्डीत असू आणि तिकडेच आपण हॉटेल बघून आंघोळीची व्यवस्था वगैरे करू आणि थोडा रेस्ट पण करू. आणि दुपारी लास्ट गेल्या वर्षीसारखंच हॉटेल बघू आपण की दुपारपर्यंत आपल्या ताब्यात असेल आणि मग आपण नंतर चेकआउट करून मुंबईला निघू. दर्शन वगैरे करू. चला. 214 किलोमीटर झाले आहे आणि जस्ट गाडी पेट्रोलवर लागली. आपण CNG 214 म्हणजे 2 किलोमीटर आपण आलो असेल घरापासून. 2 किंवा 3 किलोमीटर म्हणजे 210 किलोमीटर गाडी आपली चालली आहे CNGवर. चांगलं ॲव्हरेज मिळालं आपल्याला कारण गाडी कंटिन्यू 80च्या स्पीडला होती आपली. त्याच्यामुळे ॲव्हरेज चांगला मिळाला आहे गाडीला. समृद्धी महामार्गाचा हा बेनिफिट होता आपल्याला की कंटिन्यू स्पीड मेंटेन राहिल्यामुळे चांगला आपल्याला ॲव्हरेज मिळालं आहे. आता इथे थांबलेलं तिथे CNG नव्हता. पेट्रोल आपल्या गाडीत वॉटर टँक आहे. आपण बघू आता शिर्डीत गेल्यावर आपल्याला CNG भेटला तर CNG भरून घेऊ आपण आणि मग येताना परत मग पेट्रोल टॉपअप करू निघायच्या अगोदरच. कारण आपल्याला माहिती आहे की 150 किलोमीटर तरी आपल्याला काहीच मिळणार नाही पेट्रोल CNG वगैरे. तर त्या हिशोबाने आपण पहिलंच पेट्रोल टॉपअप करून ठेवूया शिर्डीतनं निघताना. शिर्डीचा एक्झिट आता जवळ आला आहे आपल्या. 2 किलोमीटरवर शिर्डीचा एक्झिट आहे. बघा शिर्डी 1.5 किलोमीटर.
ऑलमोस्ट आपण शिर्डीत पोचलोच आहे. बघा शिर्डीसाठी आपल्याला इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे. खाली उतरल्यावर टोल प्लाझा आहे. बघा टोल प्लाझा आला समोर आपल्या. शिर्डीत आपण पोचलो आहे. आता अवधूत गेला हॉटेल बघायला. लास्ट टाइम आपण जेव्हा थांबलेलो तेव्हा इथे थांबलेलो, आतमध्ये फर्स्ट फ्लोअरला होता साई पॅलेस म्हणून. आपल्याला नाव लक्षात नव्हतं. आणि हे हॉटेल पिलग्रीम MTDCचं. आणि काकड आरती सुरू झाली आहे. नाथ महाराज की जय. अजून आपली आंघोळ वगैरे व्हायची सगळी. आपल्याला लेटच होणार आहे. तुम्हाला ऐकायला येतच असेल काकड आरती. लास्ट टाइम आपण ज्या हॉटेलला थांबलेलो तो आपला हा फर्स्ट फ्लोअरचा रूम होता समोरचा. आणि गाडी इथे पार्क होती. आता या टायमाला आपली गाडी समोर पार्क केली आहे. आणि हॉटेलला आता सेकंड फ्लोअरला भेटलं आहे आपल्याला रूम. बाकी रूमचं डिटेल मी तुम्हाला नंतर सांगतोच, किती रुपयाला काय भेटतं ते शिर्डीमध्ये. चला 10-10:30 झाले आहेत आणि आपण आता हॉटेलच्या बाहेर आलो आहे. आता नाश्ता करायला जाऊया हॉटेलमध्ये. बघा सगळे हॅलो करा. हॅलो हॅलो साई. हॅलो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.